मंडळी, तुम्ही कधी पोंगल खाल्ला आहे का? झटपट, साधी, सोपी आणि तितकीच चविष्ट ही रेसिपी आहे. गरमागरम पोंगल आणि त्यासोबत तळलेली सांडगी मिरची. आजचा हा बेत दुपारी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हमखास बनवू शकता. अतिशय साधी, सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील. आजची रेसिपी जितकी साधी, सोपी आहे, तितकीच पौष्टिक देखील. त्यासाठी मी 1 पेला म्हणजे एक छोटी वाटी घेतलेला आहे तांदूळ. कोणताही तांदूळ वापरू शकता. तुम्हाला आवडत असेल तर बासमती तांदूळसुद्धा वापरा. कुकरमध्ये तांदूळ घालून घेतला. लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घालायची. मुगाची डाळ ही पौष्टिक असते, पचायला हलकी असते, यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही. पोंगल बनवण्यासाठी मुगाच्या डाळीचाच वापर केला जातो. 1 वाटी तांदूळ, त्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. जेवढं साहित्य घेतलं तेवढ्यामध्ये 4 व्यक्तींना पुरेल एवढं पोंगल तयार होईल. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलं, त्याच वाटीने पाणीही मोजून घ्यायचं आणि पाणी थोडं जास्तच घालायचं आहे. 5 वाटी पाणी मी यामध्ये घालून घेतलं आहे. जर पाणी कमी घालाल, तर डाळ आणि तांदूळ मोकळे होतील, मऊसूत शिजले जाणार नाही, म्हणून पाणी थोडं जास्तच घालायचं. लगेचच यामध्ये 10 ते 12 मिरी, छोटा तुकडा दालचिनी आणि हिरवी वेलचीसुद्धा घालायची. एक हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकता. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ लगेचच घालायचं आणि जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लसूणही घालू शकता. मी फक्त आलं वापरलं आहे. हे आलं थोडंसं किसून घ्यायचं आणि मग घालायचं. 1 चमचा आलं घालून घेतलं. 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुम्ही जर तूप खात नसाल तर त्याऐवजी तेलही वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये तांदूळ आणि डाळ व्यवस्थित शिजली जाते. कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही. हलकीशी वाफ निघाली की लगेचच झाकण काढायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे डाळ आणि तांदळाचं हे मिश्रण एकसारखं तयार होतं. पाणी जरी जास्त घातलेलं असेल तरी देखील ते कोरडं झालं, म्हणून पुन्हा एकदा यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं. पाणी मात्र गरमच वापरायचं, थंड पाणी घालायचं नाही. मिश्रण थंड जरी झालं तरी ते इतकंच पातळसर असावं, म्हणून पाणी थोडं जास्तच घालायचं. लगेचच यासाठी फोडणी करायची आहे. पॅनमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेतलं. तूप आवडत नसेल तर तेलही घालू शकता. 1 चमचा मोहरी, पाव चमचा उडीद डाळ आणि 10 ते 12 काजूचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 लाल मिरचीसुद्धा वापरली. मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. कढीपत्ता, पाव चमचा हिंग घालून ही फोडणी तयार झाली. तुपावर फोडणी चांगली परतवून घेतली की सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची. गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण लगेचच गरमागरम भातावर घालून घ्यायचं. चुरचुरीत फोडणी या भातावर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अगदी साधी सोपी अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी. 4 व्यक्तींना पुरेल एवढं पोंगल तयार होतं. आता पोंगल म्हणजे काय तर खिचडी. पचायला हलकी-फुलकी, पोटाला आराम देणारी, अवघ्या 10 मिनिटात पौष्टिक अशी रेसिपी. त्यासोबत सांडगी मिरची खाल्ली जाते. तर या मिरच्या तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. ही जी सांडगी मिरची आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही बघाल अगदी लहान आकारातल्या या मिरच्या आहेत, पण त्या फार तिखट असतात. रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. तयार आहे गरमागरम पोंगल. गरमागरम खिचडी, त्यासोबत सांडगी मिरची, वरतून थोडंसं साजूक तूप, पापड, लोणचं, चटणी, जे पदार्थ तुम्हाला यासोबत खायचे ते सगळे पदार्थ खाऊ शकता. पण सांडगी मिरची जरूर खा. पण ही मिरची खायची कशी? तर अशी तोडायची, छान कुरकुरीत मिरची तयार होते आणि कुस्करून या पोंगलवर घालायची आणि मग खायची. बघा काय चविष्ट लागते. बघूनच तोंडाला पाणी आलं असेल ना? मग लगेचच ही रेसिपी बनवा. कशी झाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी